बऱ्याच जणांचं असं मत असतं की एफडी ही सर्वात सेफ गोष्ट आहे आणि इक्विटीमध्ये किंवा इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकणं म्हणजे खूप रिस्की प्रकार आहे. तर मी तुम्हाला आता सांगू इच्छितो की आत्ताच मी बघितलं की SBI मध्ये 1 वर्षाचा एफडीचा रेट हा 6.80% आहे आणि आता आपलं जे इन्फ्लेशन चालू आहे RBIच्या साईटवर ते आहे 6.20-21%. याचा अर्थ तुम्ही 0.60% एवढाच तुमचा ऍक्च्युअल एफडीचा गेन आहे. आणि जर तुमची स्लॅब इन्कम टॅक्स स्लॅब ही 10% असेल तर तुम्ही एफडी मधनं काहीच कमवू शकत नाही. याचा अर्थ तुम्ही 1 वर्षाची एफडी केली तर तुमच्या हातात, जर तुम्ही टॅक्स स्लॅब मध्ये येत नसाल तर तुमच्या हातात फक्त 0.60 पडतात. पण जर तुम्ही टॅक्स स्लॅब मध्ये आला 10% तर तुमच्या हातात काहीच पडत नाही. जर तुमची टॅक्स स्लॅब 30% असेल तर तुमच्या हातात निगेटिव्ह रिटर्न पडतो. तर तुम्हीच आम्हाला मला सांगा की एफडी ही रिस्की आहे का रिस्की नाही आहे. आणि त्याच्या उलट इक्विटी म्युच्युअल फंड किंवा इक्विटी ऍज ऍसेट क्लास तुम्हाला 12 ते 15%चा रिटर्न ओव्हर अ लॉंग पिरियड मध्ये कमवून देते. तर जर तुमचा व्ह्यू हा 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष अशा पद्धतीचा इन्व्हेस्टमेंट करायचा असेल तर इक्विटी म्युच्युअल फंड किंवा इक्विटीचे जे काय बाकीचे प्रकार आहेत ते तुमच्यासाठी योग्य आहेत. पण जर तुमचा व्ह्यू 6 महिने, 8 महिने, फार फार तर 1 वर्ष एवढेच तुमची इन्व्हेस्टमेंट करायचे किंवा सेव्हिंग करायचा विचार असेल तर त्याच्यासाठी एफडी हा ठीकठाक ऑप्शन आहे. पण तुमचे लॉंग टर्म गोल अचीव्ह करायला एफडी हा ऑप्शन नाहीये. त्याच्यासाठी तुम्हाला इक्विटी म्युच्युअल फंड हाच प्रकार चूज करावा लागेल. त्याच्यामध्ये तुम्ही SIP करू शकता, लमसम टाकू शकता किंवा STP नावाचं ऑप्शन सिलेक्ट करू शकता. तर अजून तुम्हाला ह्याच्या संदर्भात जर काही माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.